नमस्कार मैत्रिणींनो, झाली का दिवाळी? चला आता करूयात दिवाळीचा फराळ जिरण्यासाठीची एक नवीन रेसिपी. सध्याला बाजारामध्ये छान हिरवे हिरवे आवळे येत आहेत, तर त्याच्यापासून बनवूयात आज एक नवीन रेसिपी. आवळे सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता एका कॉटनच्या कपड्याने छान असे कोरडे करून घ्यायचे. लक्षात ठेवा, आवळा हा कोरडा करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश हा राहिला नाही पाहिजे, म्हणून स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत. आता ह्या पुसलेल्या आवळ्याला एक तर तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा जसं मी चिरती आहे त्या पद्धतीने चिरून पण घेऊ शकता. याच्याने काय होतं की खिसलेला जर आवळा असेल तर त्याचा फायदा एक आहे की तुम्हाला ते मिक्सरवरती वाटायची गरज नाही आहे, तुम्ही असंच त्याला त्याचा रस काढू शकता. पण जर तुम्ही असे तुकडे केले तर मिक्सरवरती वाटून घ्यायचं आणि मग त्याचा रस करायचा. ते कसं करायचं ते पुढे मी तुम्हाला सांगतेच. हे पहा, अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि आता आपण काय करूयात, ते सगळे झालेल्या तुकड्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि वाटून घेऊयात. वाटताना थोडंसं बारीक वाटा, ओबडधोबड वाटलं तर हरकत नाही, पण तुकडे जर राहिले तर मग त्याच्यातनं रस निघणार नाही, म्हणून थोडंसं बारीक वाटायचं. हे पहा, अशा पद्धतीने छान ते असं वाटून घ्यायचं. त्याचा पूर्ण असा गर असा पेस्ट अशी तयार झाली पाहिजे, जशी आपण अद्रक लसणाची पेस्ट करतो ना तशी पेस्ट. एक लक्षात घ्या, हे जे आहे ना हे फक्त 4 इन्ग्रेडियंटमध्ये बनणारं सरबत आहे. खूप मेहनत नाही, काही नाही, 15 मिनटामध्ये बनणारं सरबत आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी आता इथे सगळं मिक्सरच्या भांड्यांमध्ये वाटून घेतलं आहे आणि आता आपण त्याचा रस काढून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. अजिबात कुठलेही तुम्हाला तार काढायचा नाही आहे किंवा तुम्हाला पाक तयार करायचा नाही, काहीही टेन्शन नाही. एकदम मस्त सोपी आणि 15 मिनटात तयार होणारा सरबत आहे. आणि परत विशेष म्हणजे वर्षभर टिकतं. 15 मिनटात करूनसुद्धा वर्षभर टिकतं, ही त्याची खासियत आहे. हे पहा, आवळा आता ॲटोमॅटिक त्याच्यात पाण्याचा अंश इतका असतो ना की त्याच्यामुळे तुम्हाला त्याला काहीच कष्ट पडत नाही. हे पहा, हलक्या हाताने पिळलं तरी पूर्ण त्याचा रस निघून येतो. असा सगळा रस त्याचा काढून घ्यायचा आणि आता ह्या जो चव उरतो ना तो फेकून न देता त्याच्यामध्ये तुम्ही मीठ, काळं मीठ, त्याच्यानंतर आपलं जिरेपूड नाही घातली तरी चालेल, चाट मसाला घाला आणि हलक्या कवळ्या उन्हामध्ये वाळत ठेवा, त्याच्यापासून सुपारी तयार होते. चला आता पुढचे आपण तयार करूयात. हा रस जो आहे तो जवळपास 1 किलो आवळ्याचा आहे. 1 किलो आवळ्याला 1 किलो साखर घालायची. कमी जास्त केलं तरी चालेल, जास्त करू नका. कमी घातलीत एक वेळेला चालेल, पण जास्त घालू नका साखर, कारण मग ते तोंडामध्ये गोडसर चव येते. याच्याने छान तुरट आंबट छान चव येते. त्याच्यामुळे 1 किलो आवळ्याला 1 किलो साखर घाला आणि छान त्याला असं मिक्स करून घ्या. लक्षात ठेवा, सुरुवातीला जेव्हा साखर आणि आपण आवळ्याचा रस घालतो तेव्हा गॅस हा कमी असला पाहिजे. त्याच्यानंतर मात्र आपण साखर विरघळण्यासाठी म्हणून हाय फ्लेम करू शकतो, पण जास्त पण हाय ठेवू नका की तुमचा त्याच्यामध्ये पाक तयार होईल. आपल्याला पाक करायचा नाही आहे. आता जसं ही साखर विरघळली ना की 1.5 ते 2 मिनटामध्ये आपलं सरबत तयार होतं. आता हे पहा, पूर्ण साखर जवळपास विरघळत आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे फक्त 3 ते 4 इन्ग्रेडियंट्स. ते कोणते ते मी तुम्हाला सांगते. हे पहा, अशा पद्धतीने गॅस बघा माझा मीडियम फ्लेमवर आहे, एकदम हाय पण नाही आहे एकदम लो पण नाही आहे. हे पहा किती मस्त झालं आहे की नाही, छान पद्धतीने. रंग बघा, पांढरा रंग आहे त्याचा, अजून याचा हिरवट पांढरा रंग आहे आवळ्याच्या रसाला. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे काळे मिरेपूड. काळे मिरेपूड घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे 4 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड. लक्षात ठेवा, भाजलेल्या जिऱ्याची पूड किंवा विकतची जिऱ्याची पूड असेल तरी चालेल. साधं मीठ घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचा आणि 2 चमचे घालायचे आहे आपल्याला काळं मीठ. बस एवढेच मसाले, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि हे आपण का घातले, कारण त्या सरबताला एक टँगी चव यावी म्हणून. थोडीशी काळ्या मिऱ्याची तिखट चव, जिऱ्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो आणि हे सगळं पौष्टिक आहे. जिऱ्याने आपलं पोट साफ राहतं, आपल्याला कुठलाही त्रास होत नाही, पचनाचा त्रास होत नाही. आवळा असाच पौष्टिक आहे, पण त्याच्याबरोबर अजून हे इन्ग्रेडियंट घातल्यामुळे ना आणखीन त्याची चव सुधारते आणि पौष्टिक बनतो. म्हणून आपण आता हे पहा, जो पांढरट रंग होता तो आता चॉकलेटी होत आला आहे. बस आता आपण अजून 1 मिनटं याची फक्त उकळी काढणार आहोत आणि नंतर गॅस बंद करायचा. हे पहा, छान ब्राउनिश रंग आला की नाही,
मी तुम्हाला दाखवलेलं सरबत होतं बघा, सुरुवातीला ग्लासमध्ये बनवलं आहे सरबत, सेम तसं सरबत याच्याने बनतं. काळपटपणा तुम्हाला आता जरी वाटत असला तरी जेव्हा तुम्ही सरबत कराल तेव्हा ते पांढरं स्वच्छ होतं आणि छान लागतं. आता परत एकदा आपण जेव्हा ते सरबत गॅस बंद केला होता आणि गार करायला ठेवलं होतं, कोमट असतानाच वस्त्रगाळ करून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि ते घट्ट पण होणार नाही. थोडंसं कोमट आहे तेव्हाच मी त्याला वस्त्रगाळ करून घेतलं आहे. तुम्ही गाळणीनेसुद्धा वस्त्रगाळ करून घेऊ शकता. आता हे सगळं वस्त्रगाळ करण्यामागचं कारण काय, आपण जे मसाले घातलेत, काळे मिरे पावडर, जिरे पावडर, हे जे घातलेलं आहे ना, ते आपल्या तोंडामध्ये येऊ नये सरबत केल्यानंतर, म्हणून आपण त्याला गाळून घेतो आहे. आणि असंही आता ते उकळवल्यामुळे त्याचा पूर्ण अर्क आपल्या सरबतामध्ये उतरलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा उपयोग आता काहीच नाही आहे. म्हणून आपण ह्याला छान मस्त असं गाळून घ्यायचं आणि तो मसाला बाजूला काढून टाकायचा. हे पहा, अशा पद्धतीने मस्तपैकी असं गाळून घ्या त्याला छान पद्धतीने. हे पहा, असं पिळून त्याचा सगळा अर्क काढून घ्यायचा आणि उरला आहे हा फक्त मसाला आहे बघा, याच्यामध्ये ज्यूस अजिबात नाही आहे, पूर्ण सगळा ज्यूस आपण काढून घेतलेला आहे. आता हा फक्त थोडासा त्याच्यामध्ये जे घातलेला मसाला होता, मिरे पावडर आणि जिरे, तीच आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा आपला ज्यूस तयार झालेला आहे. सरबत, नॉट ज्यूस, सरबत तयार झालेला आहे. आता हे तुम्हाला 2 ते 3 चमचे तुम्ही ग्लासमध्ये टाकायचं आणि वरतून गार पाणी टाकायचं, हलवायचं आणि प्यायचं, बस. बाकी काहीच नाही करायचं आहे याच्यामध्ये. आता याला आपल्याला टिकवण्यासाठी म्हणून थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे. तर इथं मी 6 चमचे लिंबाचा रस घालते आहे. याच्याने काय होतं की ते प्रिझर्वेटिव्हचं काम करेल लिंबाचा रस, आणि जे साखर टाकलेली आहे त्याचे क्रिस्टल न होण्यासाठी म्हणूनसुद्धा बचाव करण्यासाठी म्हणून पण लिंबाचा वापर होतो. म्हणून आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की लिंबाचा रस घातलेला आहे आणि तोही 6 चमचे घालायचा, जास्त घालायची गरज नाही आहे. ऑलरेडी आवळा हा तुरट असतो, थोडासा आंबट असतो, त्याच्यामुळे जास्त लिंबाचा रस घालायचा नाही. फक्त टिकवण्यासाठी म्हणून, प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण लिंबाचा रस घातलेला आहे. लक्षात ठेवा, हे झालेलं आहे सरबत तयार. 2 चमचे सरबत घालायचं आणि वरतून पाणी घालायचं, बस. आपलं